23 तारखेला जे आहे ते आपल्या मार्फत आंदोलन जे आहे ते चालू झालं होतं. आजचा चौथा दिवस आहे, पण आता आपण बघू शकतो की उपोषणाचा मंडप जो आहे तो काल काढला गेला. काय नक्की झालं, काय सांगा? काय होतं की उपोषण सुरू करायच्या अगोदरच आम्ही सर्वांना पत्र दिले होते आणि परमिशनसाठी सुद्धा आम्ही पत्र दिले होते. तर सुरुवातीला पहिले ज्यावेळीचं आमचं जे आंदोलन होतं, जे उपोषण होतं ते आम्ही रेल्वे तिथे केलंय. त्यांनी सुद्धा आम्हाला अटकाव केला. मग आम्ही तिथं 8.5 तास स्टँडिंग मध्ये केलं. त्यानंतर आम्हाला नगरपालिकेची परमिशन मिळाली, तर त्यांनी आम्हाला ही जागा सुचवली. मग या जागेवर आम्ही आमचा मंडप वगैरे थाटला आणि दुसऱ्या दिवशी परवानगीसाठी आम्ही त्यांना अप्लिकेशन केलं होतं. पण दुसऱ्या दिवशीच्या परवानगीसाठी जे पेमेंट भरायचं होतं त्यासाठी त्यांनी बोलावलं, पण त्याला उशीर झाला होता. त्यांनी सायंकाळी 5:30 वाजता बोलावलं आणि तिथपर्यंत जाण्यापूर्वीच ते काउंटर बंद झालं होतं अकाउंटचं. मग आता त्यांनी दुसऱ्या दिवशी बोलावलं. ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी पैसे भरायला गेले परमिशनचे, तर त्यावेळेस त्यांनी चालढकल केली, टाळाटाळ केली आणि तो दिवस त्यांनी असला खाली घालवला आणि आम्ही तुम्हाला फोन करतो सांगितलं आणि दिवसभर फोन केलाच नाही. आणि सरते शेवटी संध्याकाळी 8 वाजता त्यांचे नगरपालिकेचे अधिकारी पत्र घेऊन आले की तुमची परवानगी नाकारली म्हणून तुमचा मंडप तोडण्यात येईल. आणि सोबत त्यांनी फौजफाटा, पोलिसांचा फौजफाटा आणला. त्याचे मंडप तोडणारे माणसं घेऊन आले आणि अशा प्रकारे मग त्यांनी लेटर दिल्यानंतर आम्ही त्यांचा मंडप त्यांनी तोडून टाकला. आम्ही त्यानंतर इथंच बसण्याचा निर्णय घेतला. आणि आमचं जे उपोषण आहे ते अजून कंटिन्यू चालूच आहे. आम्ही याला कुठेही माघार घेणार नाही. म्हणजे हा जो मंडप काढण्यात आला तो निर्णयाला तो सामंजस्याने तुम्ही त्याला नाही, सामोरे गेला. आमचं सर्व प्रथमच हे होतं की आम्हाला सामाजिक पद्धतीने आणि शांततेने आम्हाला आंदोलन करायचं, आमचं उपोषण करायचं आहे. आमचं बेमुदत आंदोलन म्हणजे उपोषण आहे ना. आम्हाला शांततेच्या मार्गाने, आम्हाला कुठली हिंसा करायची नाही, कोणाला अडवायचं नाही, कुठलं दंगामस्ती करायची नाही. आम्ही त्याचे प्रतिबंध नाही. पण यांना आम्ही चांगलं सांगून सुद्धा समजत नाही. फक्त त्यांना काय होतं की आमचं आंदोलन चिघळायचं होतं आणि यांनी प्रशासनाचा, पोलिसांना धाक दाखवून ते थोडंसं हे केलं. पण आम्ही त्याला बदलणार नाही. आमचं आंदोलन चालूच राहणार आहे. काय सांगाल, आजचा चौथा दिवस आहे आंदोलनाचा. मंडप निघून सुद्धा तुम्ही आंदोलनाच्या ठिकाणाहून उठलेला नाहीये, काय सांगाल? त्यांनी जरी आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा आंदोलन चिरडलं जाणार नाहीये. त्यामुळे आम्ही कंटिन्यू आता ह्या फुटपाथवर बसून सुद्धा हे आंदोलन तडीच नेणार आहोत. आणि आज बदलापूरकरांना, रेल्वे प्रवाशांना एक आनंदाची गोष्ट मला सांगायची आहे की आपले जे आमदार साहेब आहेत, ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब, त्यांनी लक्षवेधीमध्ये, अधिवेशनामध्ये ह्या उपोषणाचा विषय मांडला. त्यांनी रेल्वे प्रवाशांच्या ह्या ज्या आम्ही मांडलेल्या समस्या आहेत त्या तिथे मांडल्यात. आणि निश्चितच आता यानंतर रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे आणि यातल्या आपल्या बऱ्याचशा मागण्या पूर्ण होतील. अजून तसा रेल्वेकडून कुठलाही आम्हाला ऑथराईज असा मेसेज आलेला नाही की आपण चर्चा करू. पण आम्हाला आशा आहे की निश्चितच याच्यातून एक चांगला तोडगा निघेल. तर जोपर्यंत याच्यावर काही चांगला तोडगा निघत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही आहोत. तुमच्या माध्यमातून मी ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब जे आपले आमदार आहेत त्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी आपल्या ह्या सगळ्या समस्यांना वाचा फोडली. संपूर्ण महाराष्ट्रात तो प्रश्न पोहोचवला, अधिवेशनामध्ये तो प्रश्न मांडला, मुख्यमंत्र्याच्या कानावर तो विषय गेला. तर निश्चितच आता ह्या सगळ्या प्रश्नांना वाचा फुटणार आहे. भेट द्यायला आलेलो आहे आणि नगरपालिकेने जे यांच्या बाबतीत यांची ससे उलफट केलेली आहे, यांचा वर इतकं कडक ऊन असताना वरचं छत काढून घेतलेलं आहे, बसायला जागा नाहीये. हे ज्येष्ठ नागरिक तिथे उपोषणाला बसलेले आहेत, त्यांना मोठे मोठे मच्छर चावतात. त्या मच्छरांचा बंदोबस्त कसा करता येईल त्यांना सोयी कर. आणि हे जे करतात ते, मी स्वतः ज्येष्ठ नागरिक आहे, आता जवळजवळ महिनाभर झाला रेल्वेची कामं चालू आहेत आणि सगळे ते त्यांचे ओव्हरब्रिज तोडलेले आहेत. त्याच्यामुळे ह्या बाजून त्या बाजूला मला जाता येत नाही. आणि असं मीच नाही, माझ्या कितीतरी ज्येष्ठ नागरिक आहेत, त्या बाजूला डॉक्टर जायचं असेल तर त्या
100-150 रुपये रिक्षा घालून जायला लागतं. आणि तिथे प्लॅटफॉर्मला सगळीकडे त्यांनी खड्डे केलेले आहेत आणि जे स्काय वॉक लावलेले आहेत ते पण चुकीच्या पद्धतीने लावले, त्याचा खूपच त्रास होतो. आणि ह्या बाजूला बरेच जे लोक आहेत ते बीपीचे हार्टचे रोगी आहेत, तर त्यांना एवढा मोठा जिना चढून तिकडे त्या बाजूला जावं लागतं आणि पुन्हा त्यांना टेन्शन असतं की आपल्याला पकडणार तर नाहीत का. तर माझी ह्या निमित्तानं अशी मागणी आहे की पूर्वेकडून पश्चिमेला जाण्याकरता एक स्वतंत्र रेल्वेची जिना असावा आणि म्हणजे त्या लोकांना स्टेशनची भीती असणार नाही आणि ते निर्धास्तपणे त्या बाजूला जाऊ शकतील. आणि ह्या बाबतीत कोणी नाही पण आमदार म्हात्रे, ज्ञानेश्वर म्हात्रे जे लक्ष घातलं ते एकदम लक्षणीय आहे. कारण कालपर्यंत माझी हीच व्यथा होती की आमच्या एकही नागरिक कसं त्या बाजूने बोलत नाही, प्रवासी कसं बोलत नाही. मला त्या गोष्टीत खूप वाईट होतं. मला ही गोष्ट अत्यंत भयावह वाटते. असं जर केलं तर त्यांच्याकरता भांडणारं कोणी उरणारच नाही. असं मग त्यांनी कशा करता भांडायचं आपल्याला जर पाठिंबा नसेल तर. आणखीन दुसरी गोष्ट मला आपल्या अशी लक्षात आणून द्यायचं आहे की आम्ही भारताचे स्वतंत्र जे उपोषणाला बसले किंवा आम्ही बसले भारताचे स्वतंत्र नागरिक, संविधानाप्रमाणे तशी राष्ट्राला प्रतिष्ठा असते तशी नागरिकालाही प्रतिष्ठा असते. तर मग ज्या वेळेला हे इथे मांडव करून उपोषण तर शांत मार्गाने उपोषण करतात, त्यांचा कोणाला काही त्रास नाही, ते फुटपाथवर बसले, त्यांचा ट्रॅफिकला त्रास नाही, कशाला त्रास नाही, अशा माणसांना त्रास द्यायचा प्रयत्न ते का करतात. म्हणजे ते एखाद्या भारतीय नागरिकाची अप्रतिष्ठा करतात, पर्यायानं ती राष्ट्राची प्रतिष्ठा हे त्यांच्या लक्षात कसं येत नाही. आणि ह्यामुळे बदलापूरचं प्रशासनाचं नाव बदनाम होत आहे, याचं मला नागरिक म्हणून खूप वाईट वाटतं. काय सांगाल उपोषणाबद्दल हेच सांगेल की उपोषण तर अजूनही सुरूच आहे. आनंद एवढाच आहे की आज काल ज्ञानेश्वर म्हात्रेंच्या माध्यमातून जवळेकर म्हणून ग्रस्त आले होते आणि ते म्हणाले की तुम्ही म्हात्रे साहेबांचा निरोप आहे, म्हात्रे साहेबांशी भादरे साहेब फोनवरती बोलले आणि त्यांनी सांगितलं तुमच्या ज्या मागण्या असतील आणि ज्या काही समस्या तुम्हाला वाटतायत, आता ते आले त्यावेळेस इथे अतिक्रमण विभागाने कारवाई करायला घेतली होती सायंकाळी 8 वाजता. तर त्या अनुषंगाने त्यांनी सांगितलं की उपोषण तुम्ही करताय, तुम्ही सुरू ठेवा, काही हरकत नाही, पण उद्या लक्षवेधीमध्ये तुमच्या ज्या मागण्या असतील त्या साहेब त्या ठिकाणी मांडणार आहेत. तर त्या अनुषंगाने आम्ही त्या सगळ्या माहिती त्यांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवली आणि त्यामुळे आज त्यांनी तिथे अधिवेशनामध्ये हे सर्व मुद्दे खूप प्रभावीपणे त्या ठिकाणी मांडले आणि याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होते. तर ही त्यांनी जी दखल घेतलेली आहे आज 4थ्या दिवशी या आमरण उपोषणाची, तर आम्ही संयुक्त भारत पक्षातर्फे त्यांचे खरोखर मनापासून आभार मानतो. आणि आता तरी प्रशासन याची दखल घेऊन तातडीने त्याच्यावरती योग्य कारवाई करेल अशी आम्हाला आशा आहे, विश्वास आहे. आता बघूया, अजून तरी विभागीय अधिकारी जे आहेत DRM साहेब त्यांच्याकडून अजून काय आम्हाला तशी मीटिंग जी देणार होते त्याची अजून काही आम्हाला वेळ देण्यात आलेली नाहीये. ती वेळ त्यांनी दिली आणि त्या अनुषंगाने त्यांनी जर या मागण्या मान्य केल्या, आमच्याशी चर्चा केली, तर मग आम्ही त्यानंतर विचार करू उपोषणासंदर्भात की उपोषण मागे घ्यायचं की नाही. परंतु अद्याप तरी अशी कुठलीही दखल त्यांनी घेतलेली नाही.